जय जय राम कृष्ण हरी. भक्तांनो, आजच्या या ओव्यांमध्ये माऊली भक्तांचा अत्यंत गहन आणि हृदयस्पर्शी अर्थ सांगतात. परमेश्वरावर अखंड विश्वास ठेवणारा भक्त कधीही एकटा राहत नाही. देव प्रत्यक्षाने आपल्या भक्तांच्या पाठीशी उभा असतो. तर चला, मनातील चिंता विसरून माऊलींच्या या अमृतवाणीमध्ये भक्तिरस अनुभवूया. मनोनी पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायांची नाही वाणीथ. म्हणून हे पार्था, मला येऊन मिळण्याकरता उपायांची कमतरता मुळीच नाही. आणि भरदिया जाती जन्मावे, मग भजी जे का विरोधावे, परिभक्त का वैरिया व्हावे माझे आचे. आणि कोणत्याही जातीत जन्माला येऊन तो माझे भजन अथवा शत्रुत्व करो, पण भक्ती किंवा शत्रुत्व माझ्याशीच करावे. अगा कवने के बोले, माझे पंजराही जाहले, तरी मी होणे आले आता निरुते. अरे, कोणत्याही निमित्ताने का होईना माझ्याशी जर संबंध आला, तर मग मद्रुप होणे त्याच्या हातचे आहे असे समज. या लागे पाप योनी अर्जुन, का वैश्य शूद्र अंगना, माते भजता सदना माझी आई ती. एवढ्यासाठीच अर्जुना, पापयोनीत जन्म घेतलेले किंवा वैश्य शूद्र स्त्रिया यांनी माझी भक्ती केली असता ते मद्रूप होतात. मग वर्णा माझी छत्र चामर, स्वर्ग जयांचे अग्रहार, मंत्रविद्येसी माहेर ब्राह्मण जे. मग चारही वर्णात श्रेष्ठ असलेले स्वर्ग हे ज्यांचे इनाम दिलेले गाव आहे, आणि मंत्रविद्येचे जे माहेर घरच आहे असे जे ब्राह्मण. जे पृथ्वी तळीचे देव, जे तपोवतार सावयव, सकळ तीर्थांची देव उदयले जे. जे या भूलोकीचे जे ते तपांचे मूर्तिमंत अवतार, आणि जे ब्राह्मण म्हणजे सर्व तीर्थांचे भाग्य उदयाला आलेले आहे. जेथ खंड वसिजे यागी, जे वेदांची वज्रांगी, जयांचे दिठीची या उत्संगी मंगळ वाढे. ज्यांच्या ठिकाणी यज्ञाचा खंड वास आहे, जे वेदांचे वज्रकवच असून ज्यांच्या कृपादृष्ट रूपी मांडीवर मांगल्याची वाढ होते. जयांची आस्थेचे निओली, सत्कर्म पल्हाळी गेले, संकल्पे सत्य जियाले जियांचे नी. जिच्या निष्ठेच्या ओलाव्याने सत्कर्माचा वेल विस्तार पावलेला आहे, त्यांच्या संकल्पावर सत्य जिवंत राहिलेले आहे. जयांचे गा बोले, अग्निसी आयुष्य जाहले, मनोनी समुद्रे पाणी आपुले, दिधले यांची या प्रीती. ज्या ब्राह्मणांच्या शब्दाने अग्नी जगला गेला, आणि म्हणूनच ब्राह्मणांच्या प्रेमाकरता समुद्राने आपले पाणी हे अग्नीला दिले. मी या लक्ष्मी डावलेनी केली परवती, फेडूनी कौस्तुभ घेतला हाती, मग ओढवली वक्षस्थळाची वाखती चरण रंजा. मी लक्ष्मीला दूर करून कौस्तुभ काढून हातात घेतला, आणि ब्राह्मणांच्या चरण रंजाकरता आपल्या छातीचा खळगा पुढे केला. आजुनी पावलाची मुद्रा, मी हृदयी वाहे ग सुभद्रा, जे आपुलिया दैव समुद्रा जतने लागी. अर्जुना, अजूनही भृगु ऋषींच्या लाथेची खून मी आपल्या हृदयावर वागवत आहे ती का, असे म्हणशील तर आपल्या षडगुण ऐश्वर्य रूपी भाग्य समुद्राचे रक्षण करण्याकरता होय. जयांचा कोप सुबटा, काळ रग्नी रुद्राचा वसोटा, जयांचे प्रसादी फुकटा जोडती सिद्धी. अर्जुना, ज्यांचा राग म्हणजे काळ, अग्नी आणि रुद्र यांचे वस्तीस्थान असून ज्यांच्या कृपा प्रसादाने रिद्धी सिद्धी अनायासे प्राप्त होतात. हे से पुण्य पूज्य जे ब्राह्मण, आणि माझ्या ठाई अति निपुण, आता माते पावती हे कवन समर्थावे. याप्रमाणे पुण्याईने पूज्य असलेले जे ब्राह्मण, ज्यांची माझ्या ठिकाणी दृढ भक्ती आहे, ते मला प्राप्त होतात. हे काय आता निराळे सिद्ध करायला पाहिजे का?
पाहे पा चंदनाचे अंगा निळे, शिवतीले निंब होते जे जवळे, ती ही निर्जीवी ही देवांची निडळे, बैसनी केली. असे पहा, चंदनाच्या झाडावरून आलेल्या वाऱ्याच्या स्पर्शाने जवळ असलेली लिंबाची झाडे ती निर्जीव असूनही देवाच्या मस्तकावर चढतात. मग तो चंदनु तेथ न पावे, ऐसे मनी कैसे निधरावे, अथवा पातला हे समर्थावे, तेव्हा काही साच. मग तो प्रत्यक्ष चंदन देवाच्या मस्तकावर धारण केला जाईल की नाही अशी मनात शंका तरी कशी आणावी, किंवा चंदनाला देवाच्या मस्तकाची जागा मिळेलच असे सिद्ध केले तरच ते खरे ठरणार आहे काय? जेथ निवविलेशी आशा, हरे चंद्रमा धायसा, वाहिजत असे शिरसा निरंतर. ज्या अर्थी शंकरांनी हलाहल विष प्राशन केल्यामुळे दाह शमन होईल या आशेने चंद्र आपल्या मस्तकी सतत धारण केला. तेथ निवविता निसगळा, परिमळे चंद्राहुनी आगळा, तो चंदनु केवी अवलिळा, सर्वांगी न बैसे. त्या अर्थी शीतलता देणारा आणि पूर्ण असून सुवासाने चंद्रापेक्षाही अधिक असा जो चंदन तो सर्वांगावर धारण केला जाणार नाही काय? कारथ्योदके जिची कासे, लागलिया समुद्र झाली अनायासे, ती गंगेसी काय अनारिसे, गत्यंतर असे. ज्या गंगेचा आश्रय केल्याने रस्त्यातील पाणी सुद्धा समुद्राला अनायासे जाऊन मिळते, त्या गंगेला समुद्राशिवाय अन्य गती आहे. म्हणून राजश्री का ब्राह्मण, जया गती मती मीची शरण्य, तया त्रिशुद्धी मीच निर्वाण, स्थिती ही मीची. म्हणून राजश्री असोत अगर ब्राह्मण असोत, ज्यांच्या क्रिया आणि बुद्धीला मीच आधार आहे, त्यांची निश्चित अशी परमगती मीच असून स्थितीही मीच आहे. या लागे शतजर नामे, द्विगुणी केवी निश्चित होवावे, केसेने उघडणी असावे शस्त्र वर्षी. याकरता शेकडो छिद्रे असलेल्या नावेमध्ये बसून आपण बुडणार नाही या समजुतीने निष्काळजी कसे राहावे, शस्त्रांचा वर्षाव होत असताना तेथे उघड्या अंगाने कसे फिरावे. अंगावरती पडता पाषाण, न सुवावे केवी ओढण, रोगे दाटला आणि उदासपण ओख देसी. अंगावर दगड पडणार आहे असे पाहून त्याला प्रतिबंध का करू नये? रोगाने जर्जर झाला असता औषधांविषयी उदासीन का असावे? जेत चहुकडे जळत वनवा, तेथोनी न निघिजे केवी पांडवा, तेवी लोका येऊनी सोपद्रवा, केवी न भजिजे माते. अर्जुना, चहुकडे वनवा लागलेला आहे, तिथून बाहेर पडू नये काय? याप्रमाणे अनेक दुःखांनी भरलेल्या अशा मृत्यूलोकात जन्म झाला असता माझे भजन का करू नये? अगामाते न भजावया लागी, कवन बळपा आपुलिया अंगी, काय घरी की भोगी निश्चिती केली. अरे अर्जुना, माझे भजन न करणाऱ्यांच्या अंगी असे कोणते सामर्थ्य आहे? हे घराच्या जोरावर का भोगाच्या जोरावर बेफिकर झालेले आहे. ना तरी विद्या की वयसा, येया प्राणियासी हायसा, म्हणजे न भजता भरवसा सुखाचा कोण. अथवा विद्येने का तारुण्याने बेपर्वा झालेले आहे. माझे भजन न करता बेपर्वा होऊन बसण्यासारखी या प्राण्यांना सुखाची कोणती खात्री आहे? तरी भोग्य जात जे तुले, ते एका देहाची आणखी लागले, आणि इथ देह तव असे पडिले, काळाची तोंडी. सर्व विषय एका देहाच्या सुखाकरताच उपयोगात आले आहेत, आणि या मृत्यूरोगी देह तर काळाच्या तोंडी पडलेला आहे. बाप दुःखाचे केने सुटले, जेथ मरणाचे भरे लुटले, हे मृत्यू लोकांची शेवटिले, येणे जाहाले हाट वेळे. बाप रे बाप, जेथे दुःख रूपी माल आलेला असून मरणरूपी मापाने तो मोजला जात आहे, अशा या शेवटच्या मृत्यूलोकीच्या नररूपी बाजाराच्या वेळी येणे झालेले आहे. आता सुखेसी जीविता,
कैची ग्राहिके किंजेल पंडू सुता, काय राखोंडी फुकिता दीपू लागे. आता अर्जुना, जीवाला सुख मिळेल असा कोणता सौदा करावा? राखुंडी फुकून कधी दिवा लागला आहे काय? अगा विषाचे कांदे वाटुनी, जोर सुघेचे पिळुनी, तया नाम अमृत ठेवुनी, जैसे अमर होणे. अरे विषयांचे कांदे वाटून पिळून जो रस निघेल त्याला अमृत असे नाव ठेवून त्याचे सेवन करून अमर होण्याची जशी इच्छा करावी. ते विषयांचे जे सुख ते केवळ परम दुःख, परी काय की जे मूर्ख नसे वितान सरे. त्याप्रमाणे विषयांपासून होणारे जे सुख ते सुख नसून केवळ दुःखच आहे असे असता मूर्खांना त्याचे सेवन केल्याशिवाय राहवतच नाही. ते काशी मांडूनी आपुले, पायीच्या खती बांधिले, तैसे मृत्यू लोकींचे भले आहे आगवे. किंवा आपले मस्तक तोडून जखमेवर बांधावे हे जितके चांगले तितकेच मृत्यू लोकीचे सगळे चांगले आहे. म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाची श्रवणी, कैची सुख निद्रा अथरुणी इंगळाच्या. म्हणून मृत्यू लोकीची सुखाची गोष्ट कोणत्या कानांनी ऐकायला सापडेल? इंगळाच्या अंथरुणावर गाढ झोप कोठून येणार? जे लोकींचा चंद्र क्षय रोगी, जेथ उदय होई असता लागी, दुःख लेवनी सुखाच्या अंगी, सळीत जगांते. ज्या मृत्यू लोकातील चंद्र क्षयरोगी जेथे उदय होतो तो असता करताच, आणि जिथे दुःखच सुखाचा अंगरखा घालून जगाला छळत आहे. जेथ मंगळाची अंकुरी, सवेंची अमंगळाची पडे पोहरी, मृत्यू उदरावरी परिवरी गर्भोगी बसी. जिथे मंगलाचा अंकुर उदयाला येतो न येतो तोच त्यावर अमंगलाची कीड पडते, आणि ज्या लोकी मृत्यू पोटाच्या घरात शिरून गर्भाला देखील शोधत येतो. जे नाही तया ते चिंतवी, तव ते ने जे गंधर्वी, गेली याची कवने गावी, शुद्धी न लगे. चिंतन करण्यास अयोग्य असे जे त्याविषयीचे चिंतन करतो न करतो तोच त्यास गंधर्व घेऊन जातात, आणि कोठे जातात याचा पत्ताही लागत नाही. अगांगी वसिता आघवी आवाटी, परतले पाऊलाची नाही किरीटी, सैंगनी मलियांची आगोठी, ती पुराणे जेथींची. अर्जुना, साऱ्या वाट्या शोधल्या तरी गेलेला मनुष्य कोणत्या तरी वाटेने परत फिरला आहे असे दिसत नाही, आणि असंख्य लोक नाहीसे झाले. या गोष्टी हीच जिथली पुराणे आहे. जेथची या अनित्येची थोरी, करते या ब्रह्मज्ञाचे आयुष्य वेरी, कैसे नाही योने उधारी निपटूनिया. ज्या लोकातील अनित्यत्व किती आहे हे पाहू गेले असता सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाचे आयुष्य जरी मिळाले तरी त्याचे सविस्तर वर्णन होणे शक्य नाही. ऐसे लोकांची जे नांदणूक, तेथ जन्मले आणि जे लोक, तयांची निश्चितीचे कौतुक दिसत असे. अशी ज्या मृत्यू लोकातील वागणूक आहे त्या लोकी जन्मलेले लोक त्यांच्या निष्काळजीपणाचे मोठे मोठे आश्चर्य वाटते. पै दृष्टाची जोडी, लागी भांडवल न सुटे कवडी, जेथ सर्वस्वे हानी तेथ कोडी वेंचिती गा. ऐहिक आणि पारलौकिक जोडण्याला एक कवडीचेही भांडवल सुटत नाही, पण ज्या ठिकाणी सर्व स्वहानी आहे अशा ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करतात. जो बहुवे विषय विलासे गुंफे, तो म्हणती वाई पडिला सापे, जो अभिलाष भारे दडपे, तया ते सज्ञान म्हणती. जो पुष्कळ विषय विलासात गर्क झालेला आहे तो सध्या सुखात पडला आहे असे म्हणतात, आणि जो फार लोभाने ग्रस्त झालेला असतो त्याला शहाणपणा असे म्हणतात. जयांचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरे ही जाय, दयाचे नामस्करुनी पाय वकील म्हणुनी.
ज्याचे आयुष्य फार थोडे उरलेले आहे आणि ज्यांची शक्ती आणि बुद्धी फार नाहीशी झालेली असते, अशा वृद्ध माणसाला वडील म्हणून नमस्कार करतात. जव जव बाळ बळीया वाढे, तव तव भोजे नाचती कोडे. आयुष्य निमाले आंतुलीकडे, ते ग्लानीची नाही. मूल जसे वाढत जाते तसतसे त्याचे आई बाप आनंदाने कौतुक करून नाचतात, पण दुसऱ्या बाजूने त्याचे आयुष्य कमी झाले याविषयी त्यांना खंत वाटत नाही. भक्तांनो, आजच्या या ओव्यांमधून एक सुंदर सत्य समोर येतं. जिथे श्रद्धा असते तिथे देवाची कृपा ही नक्कीच होत असते. भक्ती करा. ही भक्ती आपल्या जीवनामध्ये सदैव राहो हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय जय राम कृष्ण हरी.